नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे ऑप्शन फॉर्म चे नियम आणि टिप्स या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघूया काही 2-3 नियम्स आहे फक्त ते सांगतो आणि काही टिप्स सांगतो, ते पण खूप जास्त महत्त्वाचं आहे। पहिला बघा, सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे ऑटो फ्रीजचा। ही गोष्ट लक्षात घ्या, मी इथे लिहून दाखवतो लागेल तर तुम्हाला। हा डेंजर झोन आहे भाई। ऑटो फ्रीज म्हणजे तुमचं जे फर्स्ट ऑप्शन राहील ते ऑटो फ्रीज होऊन जाईल ना। माझा फर्स्ट ऑप्शन आहे फॉर एक्झाम्पल COP CS आणि हे जर ऑटो फ्रीज झालं, समजा हे जर सिलेक्ट झालं, ते तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागणार। देयर इज नो अदर ऑप्शन। तर ऑटो फ्रीज मुळे तुम्ही जे पण फर्स्ट नंबरवर कॉलेज टाकणार ते असं टाका किंवा अशी ब्रँच टाका की जे मिळालं तर तुम्ही पेढे वाटले पाहिजे पूर्ण गावभर। आलं लक्षात? तर ऑटो फ्रीज खूप जास्त महत्त्वाचं आहे। सेकंड आहे सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही मॅक्झिमम 300 ऑप्शन्स टाकू शकतात आणि 300 भरपूर झाले भावा, एवढा थकून जाशील तू। 300 ऑप्शन्स टाकू शकतात। थर्ड, एकदा जर तुम्ही ऑप्शन फॉर्मला तुम्ही कन्फर्म केलं फॉर एक्झाम्पल, तो कोणाचा बाप पण याला चेंज करू शकत नाही। कोणाचा बाप पण याला चेंज करू शकत नाही, ही गोष्ट खूप जास्त महत्त्वाची आहे। रॉंग लँग्वेजमध्ये सांगत आहे पण गरजेचं आहे। काही मुलांनी मला कमेंट्स केल्या, इव्हन घरापर्यंत आल्या, सर मी कन्फर्म केला, सर मी ते खालची लिस्ट बघितली। हे अरे भाई, वेकअप टू द रियालिटी मॅन। पहिलेच माहिती आहे ना की कन्फर्म केल्यावर काही होणार नाही। तो सायबर कॅफेवाला किंवा जो फॉर्म भरते तो विचारतो सबमिट करू का कर म्हटल्यावर मग कन्फर्म झाला भाई, कन्फर्म झाला। एक द्वार लॉक किया गया तो भाई जेवढी राशी जिंकले तेवढे जिंकून जाणार। आपले कौन बनेगा करोडपती आणि तसंच वाला सीन आहे। तो ऑप्शन फॉर्म एकदा कन्फर्म केल्यानंतर चेंज करता येईल। लक्षात ठेवा, ऑटो फ्रीजचा 300 मॅक्झिमम आणि ऑप्शन फॉर्म एकदा कन्फर्म केल्यावर चेंज करता येणार नाही। आता टिप्स बद्दल आपण बोलू। टिप्स बद्दल मी तुम्हाला ज्ञान देऊन देतो थोडंसं, ते तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे। सगळ्यात पहिली टीप आहे ते म्हणजे मित्रांनो की तुमचा जो ऑप्शन फॉर्म स्कॅन होईल तो वरून तर खालीपर्यंत होणार आहे। जर एखादा लागणारा कॉलेज 17व्या नंबरवर असो, 25व्या नंबर असो, 30व्या नंबरवर असो, तर कॉम्प्युटर काही थकणार नाही तिथपर्यंत पोहोचायला, है ना। तो काही ग्लुकोनडीने पाजा लागत त्याला, तो ऑटोमॅटिकली स्कॅन करून घेईल। तर म्हणून तुमचा जो प्रेफरन्स आहे तो हाय टू लो ठेवा। आलं लक्षात? हाय टू लो म्हणजे जे टॉपचे कॉलेजेस आहे ते वर आहे, हळूहळू जे लिस्ट येणार ते लो पर्यंत येणार आहे ना। आपलं डिस्कस केलं होतं आपण लोअर मिडल क्लासवाला, तिथपर्यंत येणार। इथं कोणता ग्रुप येणार? अंबानी, क्रश। इथे कोणता ग्रुप येणार आहे? क्रश, म्हणजे जो अवकाशच्या बाहेर आहे, मग थोडासा खाली, मग थोडा खाली, असा हाय टू लो आला। लक्षात ठेवा, हाय टू लो। टेम्परेचर कसं ट्रॅव्हल करतं? हाय टू लो मध्ये करतं ना, तशा प्रकारे लक्षात ठेवा। सेकंड पॉईंट ऑफ व्ह्यू, सगळ्यात महत्वाचा हाय टू लो जर ठेवला तर ग्रुपिंग यूज करा। सेकंड पॉईंट कोणता आहे? ग्रुपिंग। आता ग्रुपिंग कालच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं, जर अजून बघितलं नसेल तर बघून घ्या। म्हणजे फॉर एक्झाम्पल फक्त CS पाहिजे म्हणून CS प्रत्येक कॉलेजचं टाकत नका जाऊ। फॉर एक्झाम्पल COPचं CS टाकलं, VJTIचं CS टाकलं आणि मग नंतर PICTचं CS टाकलं, त्याच्यानंतर अजून एखाद्या थर्ड क्लास कॉलेजचं CS टाकत नका बसू। COPचंच मग दुसरी ब्रँच टाका, फॉर एक्झाम्पल मॅक असेल किंवा IT असेल, व्हॉट एव्हर ती ब्रँच टाका। तर याला म्हणतात ग्रुपिंग मेथड। तर ग्रुपिंग मेथड यूज करा। आणि थर्ड, द फॉरमोस्ट गोष्ट मित्रांनो, इगो बाजूला ठेवा। फर्स्ट कॅप राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज लागणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। जोपर्यंत माझा एक्सपिरियन्स आहे 75 to 80% जागा भरल्या जाते। प्रत्येक कॉलेजला ऍडमिशन्स पाहिजे, ते गव्हर्नमेंट असो, सेमी गव्हर्नमेंट असो, प्रायव्हेट असो की अजून कोणतं कॉलेज असो संस्थेचं, त्या कॉलेजला सीट्स पाहिजे, कॉलेज चालवायचं आहे त्यांना। तर ते जवळपास 75 to 80%, मी तर कमी सांगते, मला वाटतं याच्यापेक्षा पण जास्त असू शकते। हा अप्रॉक्सिमेटली आकडा आहे 80%, कारण मी आता पॉलिटेक्निक कॅपराऊंड बघितला, प्रत्येक कॉलेजमध्ये जे सीट आहे 2, 9, 12, 23 आहे, अशा सीट्स अवेलेबल आहे। म्हणजे आउट ऑफ 60 or 120, तर म्हणजे 2 सीट्स किती झाले? 60च्या 0.2-0.5% सीट्स अवेलेबल आहे। तर म्हणून 75 to 80% जागा भरल्या जाईल। म्हणून इगो बाजूला ठेवा। काही असे कॉलेजेस पण टाका जे तुम्हाला शुअरली लागणार आहे। काही असे कॉलेजेस टाका की जे डोळे बंद करून तुम्हाला लागणार आहे। हा थर्ड टिप्स आहे तुम्हाला। आणि फोर्थ टिप आहे सगळ्यात महत्वाची, कितीही चांगलं कॉलेज लागू द्या, डोंट फ्रीज इन अ फर्स्ट राऊंड। म्हणजे फर्स्ट राऊंडच्या कॉलेजला फ्रीज नका करजा, बेटरमेंटसाठी जा। कशासाठी जा? बेटरमेंटसाठी चालले जा, बेटरमेंटसाठी जा, फ्रीज करजा नका। हे मी पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगणारच आहे। तर या टिप्स आहे मित्रांनो, हे नियम आहे। आय होप याच्यातून तुम्हाला मदत होईल। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच।